ठाकरे गटात सगळं काही आलबेल दिसत नाहीये। माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांची तक्रार भर बैठकीत उद्धव ठाकरेंसमोर केल्याचं आपण काल पाहिलं होतं। पण मतभेद फक्त चतुर्वेदी यांचेत असं काही नाहीये। मातोश्रीतील सूत्रांकडून महत्त्वाची माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातही गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मतभेद निर्माण झालेत। याची झलक राज्यसभा निवडणुकीदरम्यान दिसली। महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार असं जेव्हा पत्रकार विचारत होते तेव्हा आदित्य ठाकरे ठोस उत्तर देत नव्हते। त्या जागेवर ठाकरे गटाचा हक्क आहे असं ते सांगत होते। राऊत मात्र शरद पवारांचं नाव सुचवून मोकळे झाले। त्यामुळे उद्धव ठाकरे नंतरचे दोन प्रमुख नेते दोन वेगळ्या भूमिका मांडताना दिसले। नवी दिल्लीत राऊतांचं वाढलेलं प्रस्थ आदित्य ठाकरेंना फारसं आवडत नाही असं म्हणतात। याचं कारण म्हणजे शिवसेना किंवा कुठल्याही प्रादेशिक पत्राची ओळख त्यांचा अध्यक्ष आणि त्याचे कुटुंबीय असतात। ठाकरे गटात मात्र राऊत नावाचा वेगळा ब्रँड निर्माण झालाय असं सध्या पाहायला मिळतंय। तर ठाकरे गटात मतभेदाची नेमकी कारणं काय त्यावर एक नजर टाकूयात। ब्रँड सामनापेक्षा ब्रँड राऊत मोठा। राज्यसभा निवडणुकीआधी राऊतांनी शरद पवारांचं नाव सुचवलं। तत्कालीन खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना राऊतांकडून चेकमेट करण्यात आला। नवी दिल्लीत राऊत अनेक निर्णय स्वतःच घेतात। अनेकदा राऊतांची वक्तव्य पक्षाला सांभाळून घ्यावी लागतात। वरुण सरदेसाईला नेता मांडण्यास राऊत तयार नाहीत।